थर्ड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज। बहुत से लोग लेट आए थे इसलिए 5 मिनट रिकॉर्डिंग होने के बाद फिर से दोबारा स्टार्ट की है। ठीक है, अब क्या क्वेश्चन है उसको समझते हैं। ऐसे क्वेश्चन में कोई हमारे पास स्टैंडर्ड प्रोसीजर नहीं है। स्टैंडर्ड प्रोसीजर है मतलब जैसे हमने न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, रेट ऑफ डिसइंटीग्रेशन, पॉपुलेशन वाले प्रॉब्लम के लिए फर्स्ट इक्वेशन जैसे ऑब्टेन किया था, ऐसा कोई स्टैंडर्ड फर्स्ट इक्वेशन नहीं होता है हमारे पास। हम सिचुएशन के हिसाब से उसको ऑब्टेन करते हैं। फर्स्ट इक्वेशन का मतलब समझते हो ना, एक इंटीग्रेशन वाला कांस्टेंट होता है और एक प्रोपोर्शनलिटी का कांस्टेंट आता है। ठीक है, ये वाला फर्स्ट होता है हमारा इक्वेशन। तो यहाँ पर क्या दिया है, एक रेन ड्रॉप है। ऑब्वियसली रेन ड्रॉप स्फेरिकल शेप में होता है। हाँ, तो वो रेन ड्रॉप बाय द टाइम इवेपोरेट हो रहा है, मतलब कम कम होते जाएगा, उसका साइज कम होते जाएगा। तो जैसे रेन ड्रॉप का साइज कम होगा तो किसके ऊपर असर होगा, सीधा वॉल्यूम के ऊपर असर होगा। तो चेंज इन वॉल्यूम आ रहा है। अब वॉल्यूम के अंदर जो चेंज आ रहा है उसका प्रोपोर्शन दिया, वो किस जो रेट ऑफ चेंज है, इवेपोरेशन, रेन ड्रॉप इवेपोरेट्स एट अ रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया। तो चेंज इन वॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया है। और कहते हैं कि उसकी रेडियस दी है कि शुरुआत में इतनी थी, 1 घंटे बाद कितनी हो गई, रेडियस टू 2 mm। तो हमें एक्सप्रेशन फाइंड आउट करना है रेडियस के लिए ऑफ द रेन ड्रॉप एट एनी टाइम t। मतलब जैसे हम पॉपुलेशन के क्वेश्चन के अंदर इन जनरल जो एक्सप्रेशन फाइंड आउट करते थे ना पॉपुलेशन का, याद है पॉपुलेशन के अंदर क्या करते थे हम? Population of a town, rate of change of population of town is proportional to the population at that time at any time t। सही है। फिर हम लोग उसको क्या करते थे, सॉल्व करते थे। तो हमें क्या मिलता था, p in terms of t and constant of integration and proportionality constant, एक इक्वेशन मिलता था जिसको पहला इक्वेशन बोलते थे। तो वो इक्वेशन क्या होता था, पॉपुलेशन ऑफ सर्टेन सिटी और टाउन एट एनी टाइम t होता था। अब उसमें अगर आपको कोई कंडीशन दी है तो उससे आप उसका इस्तेमाल करके इंटीग्रेशन का कांस्टेंट निकालते थे, प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट निकालते थे, फिर आपको पॉपुलेशन एट एनी टाइम t रिलेशन मिलता था। यहाँ क्या बोला जा रहा है, यहाँ रेडियस ऑफ द रेन ड्रॉप का आपको रिलेशन निकालना है विथ रिस्पेक्ट टू टाइम। मतलब रेडियस को इन टर्म्स ऑफ टाइम आपको लिखना है। कहते क्या, आपको इक्वेशन क्या ऑब्टेन करना है, रेडियस इज इक्वल टू समथिंग इनटू टाइम। मतलब किसी भी टाइम पर उस स्फेरिकल रेन ड्रॉप का रेडियस कितना कम होने वाला है वो उसकी इंफॉर्मेशन दे। समझ में आ रही बात? देखिए, तो सबसे पहले आपको यहाँ पर बताना होगा कि लेट V and S be the volume of spherical rain drop। V and S be the volume and surface, volume and surface area of spherical rain drop। spherical rain drop का V and S क्या है, volume and surface area है। ठीक है, हाँ। तो dV by dt क्या हो जाएगा, then dV by dt क्या हो जाएगा, रेट ऑफ चेंज ऑफ वॉल्यूम। देखिए, रेट ऑफ चेंज ऑफ वॉल्यूम एक्चुअली आपको क्या बता रहा है, स्फेरिकल रेन ड्रॉप इवेपोरेट्स एट अ रेट proportional, that is dV by dt is dV by dt, that is rate of change of volume, rate of evaporation। इवेपोरेशन का रेट है dV by dt। चेंज इन वॉल्यूम है, वॉल्यूम बदल रहा है, मतलब क्या, इवेपोरेशन का रेट बताया जा रहा है। आ रही बात समझ में? तो ये जो रेट ऑफ चेंज ऑफ वॉल्यूम है या फिर इवेपोरेशन का रेट है, सो देयरफॉर इट इज गिवन दैट dV by dt, rate of change of evaporates at a rate proportional to surface area, to its surface area। उस स्फेरिकल रेन ड्रॉप के सरफेस एरिया को प्रोपोर्शनल है कौन, dV by dt। तो अगर dV by dt is proportional to S तो बेटा हमारे पास क्या आएगा, dV by dt is equals to minus KS where K is greater than 0। अब माइनस क्यों लिया, क्योंकि रेन ड्रॉप बढ़ेगा क्या, जैसे जैसे टाइम बढ़ता जाएगा रेन ड्रॉप कम होता जाएगा। ठीक है, तो
वो कम होने वाला जो चीज़ है उसको नेगेटिव साइन से डिनोट किया जा रहा है। ठीक है, हाँ क्वेश्चन। हाँ। तो अभी इसको सॉल्व करना है। तो आपको पता है कि S जो है यहाँ पर dv है dt है, dt को तो k के पास भेजा जा सकता है, लेकिन S का क्या किया जाए? S तो सरफेस एरिया है किसका? स्फेरिकल रेनड्रॉप का, तो उसको तो आप इन टर्म्स ऑफ r लिखेंगे। तो सारी कहानी r के अंदर है और हमें भी क्या फाइंड आउट करना है? रेडियस ऑफ रेनड्रॉप एट एनी टाइम t। रिलेशन फाइंड आउट करना है ना, रेडियस ऑफ द रेनड्रॉप एट एनी टाइम t। तो मुझे dv by dt चाहिए और S चाहिए। तो v क्या होता है? we know that v is nothing but 4 by 3 pi r cube and S is nothing but 4 pi r square। सरफेस एरिया क्या होता है स्फीयर का? 4 pi r square, और वॉल्यूम क्या होता है? 4 by 3 pi r cube। सही है। तो मुझे dv by dt चाहिए, तो डिफरेंशिएटिंग दिस विद रिस्पेक्ट टू t, इसको मैं t के साथ में डिफरेंशिएट करूं तो मुझे क्या मिलेगा? dv by dt is equal to 4 by 3 into pi into 3 r square dr by dt। r को डिफरेंशिएट करेंगे विद रिस्पेक्ट टू t, तो वॉल्यूम को आपने डिफरेंशिएट किया विद रिस्पेक्ट टू t, तो आपको dv by dt मिल गया। अब ये dv by dt, इसको अगर मैं इक्वेशन नंबर 1 बोलता हूँ, ठीक है, और s तो मेरे पास सीधा सीधा दे रखा है, तो मैं dv by dt, इसको मैं कहता हूँ इक्वेशन, इसको कहता हूँ 2, इसको कहता हूँ 3। तो देयरफॉर फ्रॉम 1 2 3 मैं क्या लिख सकता हूँ? देयरफॉर फ्रॉम 1 2 एंड 3 क्या लिख रहे हैं हमें? 1 2 3 से इक्वेशन 1 के अंदर dv by dt का वैल्यू रखना है, ठीक है, माइनस के एज इट इज, और s का वैल्यू इक्वेशन 2 से इक्वेशन 1 के अंदर रखेंगे। तो 1 2 3 से हम लोग क्या लिख सकते हैं? dv by dt मेरे पास है 4 by 3 3 pi r square dr by dt is equals to माइनस k टाइम्स s क्या लिखेंगे? 4 pi r square। तो बेटा पाई पाई तो दोनों तरफ का कैंसिल हो सकता है, 4 4 भी कैंसिल हो जाएगा, ये 3 3 भी कैंसिल हो जाएगा एंड r स्क्वायर भी कैंसिल हो जाएगा। तो दैट इज आपके पास बचा क्या है? आपके पास बचा है dr by dt is equal to माइनस k। तो आपको चाहिए क्या था? क्या चाहिए बेटा? ध्यान दो, कुछ भी मत बोलो। आपको क्या चाहिए था? आपको चाहिए था रेडियस ऑफ द रेन ड्रॉप एट एनी टाइम t। दैट मींस वी आर फाइंडिंग रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ रेन ड्रॉप एंड टाइम। सही है ना? हाँ, तो हो गया, dr by dt आ गया, क्या आ गया? तो क्या करेंगे? द t dr equals to minus k dt, इंटीग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, क्या मिलेगा आपको? इंटीग्रेशन ऑफ dr माइनस के dt। तो r इज इक्वल टू क्या मिल रहा है? माइनस kt प्लस c। ये हो गया इक्वेशन नंबर 4। r इज इक्वल टू माइनस kt प्लस c। अब दिस इज द इक्वेशन नंबर 1 which we have seen in last 3 types of example: population, radioactive decay, फिर न्यूटन लॉ ऑफ कूलिंग, जिसके अंदर पहले इक्वेशन नहीं मिलता था हमें, प्रोपोर्शनैलिटी कांस्टेंट और कांस्टेंट ऑफ इंटीग्रेशन के फॉर्म में। फिर हम इनिशियल कंडीशन रखते थे, c की वैल्यू निकालते थे, दूसरी कंडीशन रखते थे, k की वैल्यू निकालते थे। तो आपको रिलेशन बिटवीन r एंड t तो मिल चुका है, रेडियस ऑफ रेन ड्रॉप एट एनी टाइम t मिल चुका है, लेकिन k और c अभी भी फांसी का फंदा बने बैठे हैं हमारे गले के अंदर। और k और c की वैल्यू निकाली जा सकती, क्यों? क्योंकि कुछ लोग मोबाइल के अंदर देख रहे हैं। k और c की वैल्यू निकाली जा सकती, कैसे निकाली जा सकती है? आपको कहा गया कि रेडियस, इफ इट्स रेडियस ओरिजिनली इज 3 mm, रेडियस ओरिजिनल पे 3 mm है, मतलब रेन का जो ड्रॉप है, बारिश हुई, जो रेन ड्रॉप निकला है बाहर आया है, उसका शुरुआत में जब हम इवेपोरेशन स्टार्ट होने से पहले जो देख रहे, when t is equals to 0, रेडियस कितना है आपका? 3 mm। so when t is equals to 0, रेडियस इज 3 mm। when t is equals to 0, रेडियस इज 3 mm। when t is equals to 0, रेडियस इज 3 mm। उत्तर
क्या दिया यहाँ पे? इट्स अ रेडियस ओरिजिनली 3 mm। ओरिजिनली का क्या मतलब होता है? ओरिजिनल मतलब जब कंपनी से निकली तब। ओरिजिनली का मतलब है कि भैया जब इवेपोरेशन स्टार्ट हुआ उससे पहले वहां से हम काउंटिंग स्टार्ट कर रहे हैं, कितने समय बाद कितना कम हुआ रेन ड्रॉप वगैरह वगैरह। तो when t is equal to 0 r is equal to 3 mm। तो जब t 0 हो जाएगा तो r कितना होने वाला है? 3। so therefore equation 4 becomes, therefore equation 4 becomes, क्या become हो रहा है equation 4? t का वैल्यू 0 बनेगा, r का वैल्यू 3 बनेगा, तो therefore c is equal to 3। ये हो गया आपका c का वैल्यू। therefore equation 4 becomes 3। therefore from equation 4 लिखेंगे, therefore from equation 4, from equation 4 क्या लिखेंगे हम लोग? c का वैल्यू 3 आ रहा है, तो c का वैल्यू 3 आया। अब equation 4 becomes, now equation 4 becomes 4 becomes क्या बनेगा equation 4? r is equal to minus kt plus 3, इसको कहेंगे equation 5। अब दूसरा कंडीशन है हमारे पास, क्या है दूसरा कंडीशन? 1 hour later, म्हणजे 1 तासानंतर has auxiliary verb been past participle वगैरह वगैरह reduced second form word वर्ब का टू पुस्तक होते हैं 2 mm, 1 घंटे अंदर रेडियस 2 mm असं म्हणायचं। कर देगा 1 तास के बाद रेडियस 2 mm हो चुका है। कितना कम हुआ 1 घंटे में? 1 mm कम हो गया। तो when सरासरी को सकता आपको t equal to 0 था और 3 mm रहा रेडियस। ध्यान दो बेटा, वो टोपी निकालो, अंदर जा नहीं रहा। नहीं रहने दो सर, थोड़ा बारीक से। कितना बारी जोक मारा मैंने? टोपी निकालने का अंदर नहीं आ रहा कुछ। टोपी निकालो भैया, इमेज वाले जो भी मेंबर है। ये टाइम तो आप दोस्तों को निकाला करता है अंदर उठे आ रहा है साइकिल ले। हाँ अरे when t is equals to 1 r is equals to 2, t जब 1 hour हो रहा है तब r कितना हो रहा है? 2 mm। आणि therefore from equation 5 उद्या तर एक्सरसाइजच्या प्रत्येक एकदम 5 वेळेस करून आणायचे, नाही द्यायचं नाही। कोणत्या? त्या एक्सरसाइजचे ओके सर। नहीं द्यायचं नाही, सगळे एकदम 5 वेळेस करून यायचे, नाही द्यायचं नाही। सर हमको 3 मिनट्स में लेना चाहिए था। क्यों मिनट्स में लेने? क्योंकि वो रेडियस mm में है। ऐसा कुछ नहीं है, देखो वो नहीं है। आप घंटे भर बाद जो आपका आप जब रिलेशन फाइंड आउट करेंगे, ठीक है, तो उसमें आप जो भी टाइम डालेंगे तो आवर के हिसाब से आपको वो रिडक्शन दिख रहा है। आ रही बात समझ में? तो उससे कोई फर्क नहीं पड़ता, ठीक है। अब आपने आवर के हिसाब से निकाला है, तो अगर मान लो कोई पूछता आधे घंटे में कितने होने वाला है, तो आप 30 थोड़ी डालेंगे, वहां आप आवर में कन्वर्ट करेंगे ना उसको। ऐसा जरूरी नहीं कि आवर दिया है तो बिल्कुल किलोमीटर होना चाहिए, वो रेन ड्रॉप कितने किलोमीटर का है, उसका रेडियस या मीटर का है, ऐसा थोड़ी जरूरी है। आप 1 घंटे में mm के फॉर्म में कितना कम हो रहा है वो बता रहे हैं। अब जितना उसका साइज है उतना ही बता पाएगा ना। तो फ्रॉम इक्वेशन 5 वी गेट व्हाट? वी गेट r कितना दिया है? 2 is equals to minus k into t कितना दिया है? और प्लस 3, तो दैट इज आपको मिलेगा -1, ये 3 इधर चला जाएगा और माइनस k, तो k is equals to क्या मिलेगा? 1, and therefore इक्वेशन 5 निकल, तो k का भी वैल्यू निकल चुका है। तो इक्वेशन 5 क्या बन रहा है बेटा? r is equals to k का वैल्यू कितना है? 1, इसके अंदर रखेंगे -t प्लस 3, दैट इज, इसको थोड़ा ढंग से अगर लिखा जाए, पहले पॉजिटिव लिखते हैं तो r is equals to 3 minus t, ठीक है। तो रेडियस जो है, तो आपने ये मुझे बताइए r is equals to 3 minus t लिखा है आपने, हाँ? तो जो आपका टाइम है वो क्या है? आवर्स में दिया हुआ है हमने, तो t क्या हो सकता है? मतलब वो जो रेडियस है, रेन ड्रॉप को इवेपोरेट होने में कितना टाइम लगेगा?
रेडियस 0 कब बनेगा? जब t 0 पर नहीं t 3 हो t3 होगा, मतलब कितने घंटे बाद ये ऑपरेट हो 3 जाएगा? घंटे बाद 3 घंटे बाद। मतलब r का रिलेशन आपने t में लिखा है तो आप t लिख सकते हो कि क्या t क्या होना चाहिए आपका? लेस देन 3 होगा, क्योंकि t अगर 3 से बड़ा हो गया तो रेन ड्रॉप ऐसा तो नहीं है कि खत्म हो गया और फिर नेगेटिव में चल रहा है, नहीं कुछ गायब अवस्था में बढ़ रहा है, कुछ ऐसा होगा क्या? नहीं सर तो t कम से कम क्या होगा? 0 होगा। शुरुआत में अगर 0 रखते तो शुरुआत में रेडियस कितना था? mm था। आ रही बात समझ में? कहते हैं क्या? तो अगर ये आगे लिखते हो तो और भी आप समझदारी का सबूत पेश कर रहे हो। करते लिहून झालं की लगेच आपण एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज मधला सेकंड क्वेश्चन पाहूयात. पहिला क्वेश्चन आपण पाहिला होता, त्यात 10 प्रश्न होते. फॉर्मिंग डिफरन्शियल इक्वेशन, दिलेल्या इक्वेशन्स वरून फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं. ज्याच्यामध्ये जितके नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत तितके वेळेस आपण डिफरन्शिएट करत होतो. आठवते? चला लिहा पटकन. बघा, फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन, बस ये लास्ट पार्ट बचा है. मतलब हमने ये आपण काय बघितलं रे, तुम्हाला दोन व्हेरिएबल मधलं रिलेशन दिलेलं राहतं, त्याचं कन्वर्जन तुम्ही डिफरेंशियल इक्वेशन मध्ये करतात बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आर्बिट्ररी कॉन्स्टंटला हे मूर्खा, आर्बिट्ररी कॉन्स्टंटला काढून देऊन आपण काय करतो, दिलेल्या रिलेशनचं कन्वर्जन डिफरेंशियल इक्वेशन मध्ये करतो की नाही. बर, जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितके वेळेस आपण काय करतो, डिफरेंशिएट करतो, म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करतो. बरोबर आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये जे 10 प्रश्न आपण सोडवले त्याच्यामध्ये समजा y आणि x आहे, त्याच्यामधलं रिलेशन ढळ दिलेलं असेल तर विथ आर्बिट्ररी कॉन्स्टंट तुम्ही त्याला डिफरेंशिएट करायची, एक तर विथ रिस्पेक्ट टू x किंवा विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू y. बरोबर आहे. आणि जर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, दोन वेळेस करायचे, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक वेळेस करायचे, एकमेकांमध्ये काहीतरी ठेवायचे आणि आर्बिट्ररी कॉन्स्टंट काढून टाकून डिफरेंशियल इक्वेशन प्राप्त करायचे. आपला टॉपिक झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती की दिलेल्या रिलेशन पासून डिफरेंशियल इक्वेशन ऑब्टेन करणं, ते मोबाईल बंद करा, आणि डिफरेंशियल इक्वेशन दिलेलं असताना त्याला इंटिग्रेट करून परत एक मूर्खांनो x y मधलं रिलेशन दिले, त्याच्यापासून डिफरेंशियल इक्वेशन ऑब्टेन केलं. डिफरेंशियल इक्वेशन दिलेले त्याच्यापासून x y मधलं रिलेशन ऑब्टेन केलं. कसं केलं? डिफरेंशियल इक्वेशन दिलेले x y मधलं रिलेशन कसं ऑब्टेन केलं? मतलब सॉल्व किया ना, इंटिग्रेशन केलं. सॉल्विंग डिफरेंशियल इक्वेशन बेटा. डिफरेंशियल आता ह्याच्यात काय बोर्डात तयारी संबंध आहे? डिफरेंशियल इक्वेशन दिलेले त्याच्यावरून रिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स फाइंड आउट करायचे. का बोर्डाची तयारी करत असल्यावर हे बी सांगता येणार नाही. काय करणार आपण? अरे दोनच तर गोष्टी पाहिल्या आपण, डिफरेंशियल इक्वेशनला फॉर्म करणं आणि दुसरं डिफरेंशियल इक्वेशनला सॉल्व करणं. फॉर्म करताना व्हेरिएबलचं कन्वर्जन डिफरेंशियल इक्वेशन मध्ये होतं आणि सॉल्व करताना डिफरेंशियल इक्वेशनचं कन्वर्जन रिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स होतं. सॉल्व करत असताना तुम्ही व्हेरिएबल सेपरेट फॉर्म वापरला, तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरली, तुम्ही एक पर्टिक्युलर टाइप पाहिला dy by dx plus py is equals to q. आठवतो का? लिनियर डिफरेंशियल इक्वेशन म्हटलं होतं. काय करत होतो आपण? इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करत होतो. सांग कुणाला इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा असतो? dy by dx plus py is equals to q. या लिनियर डिफरेंशियल इक्वेशनला सॉल्व करायचे, तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतं याचा? टेल में इंटीग्रेटिंग फैक्टर पंडित, इंटीग्रेटिंग फैक्टर पंडित ने भी बताया है. चलो और हाँ पाटिल, पाटिल कौन खाली e to the power integral of p dx. हाँ, तो ये टाइप हमने देखा था, इसको भी सॉल्व किया था. फिर इसके बाद हम लोग किसके ऊपर आ गए? फिर सब्स्टिट्यूशन एक देखा था y is equals to bx वाला, that is y by x is equals to v, या फिर x by y is equals to u. ये सब्स्टिट्यूशन देखा था कि नहीं? हाँ सर. जब आप वेरिएबल्स को सेपरेट नहीं कर पाते तो हम लोग सब्स्टिट्यूशन करके उसको सेपरेट करके फिर इंटीग्रेट करके फिर रिसब्स्टिट्यूशन करते थे. म्हणजे पूर्ण डिफरेंशियल इक्वेशन टॉपिक जर बघायचा झाला थोडक्यात, पूर्ण डिफरेंशियल इक्वेशन काही जण बोर्डात तयारी करतात, त्याच्यामुळे काय होतं
त्यानंतर इकडे अभ्यास करणं होत नाही. डिफरन्शियल इक्वेशन जे आहे पूर्ण टॉपिक पाहायचा झाला तर एक्सरसाइज नंबर हा टॉपिक समजा 6 कितवा टॉपिक आहे 6.1 एक्सरसाइज आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हाँ सर. तर हे बॉर्डर पण विचारतात ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एक्सरसाइज नंबर 6.2 आहे बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्ही शिकलात हाऊ टू फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन दॅट इज फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बॉर्डर हा टॉपिक कंपल्सरी मला वाटतं 6 मार्कला विथ ऑप्शन काहीतरी. तर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही कसं करतात. तुम्हाला नॉर्मल इक्वेशन दिलं असतं तुम्ही रिमूव आर्बिट्ररी कांस्टेंट को रिमूव कीजिए. जितने आर्बिट्ररी कांस्टेंट उतनी बार दिए गए रिलेशंस को डिफरेंशिएट. रिलेशन क्या होता का रिलेशन म्हणजे x आणि y समजा हे दोन व्हेरिएबल आहेत त्यांच्यामध्ये रिलेशन दिले आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे. एक आर्बिट्ररी कांस्टेंट आपण एक डिफरेंशिएट करतो दोन आर्बिट्ररी कांस्टेंट आपण दोन डिफरेंशिएट. तुम्हाला काय भेटणार डिफरन्शियल इक्वेशन. दोनच्या वर दिलेलं नाहीये असं तर त्याच्यावर करायचं. तेवढे व्हेरिएबल असतात तेवढं करायचं. व्हेरिएबल नाही आर्बिट्ररी कांस्टेंट. तर आपण वी आर रेस्ट्रिक्टेड टू as we are preparing for boards and CT that's why we are restricted to only 2 arbitrary constants. ठीक है. हाँ तो जो लोग बोर्ड के लिए तैयारी कर रहे हैं वो भी यार ध्यान दे दे. ठीक है. त्याला आज भी परेशान करना है. एक्सरसाइज 6.3 की बात करेंगे. तो भैया शुरुआत में हमने ऑर्डर डिग्री फाइंड आउट की फिर हमने डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म किया. अब जैसे डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म किया तो उसके उल्टा प्रोसेस में क्या होगा डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व किया जाएगा. तो सॉल्विंग डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व करने की अब सॉल्व करने के लिए हमने क्या किया इस एक्सरसाइज के अंदर हमने वेरिएबल सेपरेबल मेथड इस्तेमाल किया. SEPARABLE वेरिएबल सेपरेबल मेथड. वेरिएबल सेपरेबल मेथड में आप क्या करते थे वेरिएबल्स को सेपरेट करते थे और उसको इंटीग्रेट करते थे. अब इसके बाद एक एक्सरसाइज आया 6.4 जिसके अंदर वेरिएबल सेपरेबल सीधे तरीके से अप्लाई नहीं किया जा सकता था क्योंकि वेरिएबल्स आर एनगल्फ गुंफलेले एकमेकांमध्ये बरोबर आहे. सो इट इज नॉट इजी टू सेपरेट देम. So to separate them what we have done we असा तिला वाटेल कसं इंग्लिश चालू झालं मध्ये. आपण काय केलं आपण तू लोक असले आपण मेथड ऑफ सबस्टिट्यूशन अप्लाय केली. सबस्टिट्यूशन आपण काय करायचो ढळ दिसत होतं दिलेल्या इक्वेशन मध्ये कुणाला वागणार ढळ दिसते काय दिसतं ढळ तुमचं y/x दिलेलं असेल किंवा x/y दिलेलं असेल. जरी नाही दिलेलं हे दिलं असेल तर डायरेक्ट y/x = v x/y दिलं असेल तर u. नाही तर काय करणार y = vx किंवा x = uy. म्हणजे हे काही काही एक्झाम्पल मध्ये पाहिलं ना आपण असं दिलेलं आहे ना. समजा नसेल दिलेलं तर हे तर सबस्टिट्यूशन आहेच. मग ही एक्सरसाइज काय होती 6.4. मग आता एक्सरसाइज 6.5 काय होती रे एक्सरसाइज 6.5 ए आताच पाहिलं आपण लिनियर इक्वेशन. आता कुणाला नाही तास तुम्ही त्याच्यावर dy/dx + py = q बरोबर आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग याला सॉल्व करायचं आहे तर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय करतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असते ∞ pdx. ह्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरनं दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं हे मानसात येतं. मानसात येते इन द सेंस कि आप इसको इंटीग्रेट करके इसको सॉल्व कर सकते हो इस डिफरेंशियल इक्वेशन. अगर आपका डिफरेंशियल इक्वेशन याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं इथं y आणि हे p आणि q काय असतं dx च्या फॉर्म मध्ये असतं. समजा इक्वेशन तुमचं dx/dy असेल तर तुम्ही काय लिहिणार रे px = q. इथं जे येते इथं आणि हे दोघं जण याच्यावरती डिपेंड. हा येते लक्षात dx/dy + px = q. मग ह्या सीन मध्ये तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल रे इथं बघा इथं तुम्ही काय घेतलं होतं तुमचा जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याला घेतलेलं होतं इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करताना. आता इथं तुम्ही काय करणार e⁻p इंडिपेंडेंट कोण आहे dy. लक्षात येते हो सर.
आणि सरते शेवटी आपण बघितलं एक्सरसाइज 6.6 याच्यामध्ये सगळ्यात पहिला हे एक्सरसाइज 6.6 होती ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्स हे घ्यायचं जगेल ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं आपण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं प्रॉब्लेम्स रिलेटेड टू पॉप्युलेशन और पॉप्युलेशन ऑफ इंसान और बैक्टीरिया और बैक्टीरिया हाँ मतलब पॉपुलेशन ग्रोथ बरोबर है उसके बाद हमने देखा बेटा रेडियोएक्टिव डीके के ऊपर के एग्जांपल देखे फिर हमने देखा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग और फिर हमने देखा सरफेस एरिया एंड वॉल्यूम के ऊपर डिपेंडेंट एग्जांपल कुछ बचा है क्या कुछ नहीं। अब ये जो एक्सरसाइज 6.2 था ना प्यारे बच्चों पाहिजे रुद्र एक्सरसाइज 6.2 जो है एक्सरसाइज 6.2 में क्वेश्चन नंबर 1 नामक एक क्वेश्चन था जिसके अंदर 10 सब क्वेश्चन थे जिसमें सिर्फ आर्बिट्री कांस्टेंट्स को हटा के डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म करना था फिर हाँ तल त्याच्याकडे का लक्ष दे त्याला का बिल बदललं ए बेटा टेन्शन आलं नको हाँ त्याचे बघतोय का त्याला कसं हे करतो माझे बेटा हाँ ए बेटा हाँ टेन्शन ना आलं लागे लोग बेकार बोल रहे थे क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 हाँ क्वेश्चन नंबर 4 कुठपर्यंत 7 क्वेश्चन नंबर 7 पर्यंत एवढे क्वेश्चन मी सोडले होते का कारण अज्ञान तुमचं कोऑर्डिनेट जॉमेट्री बद्दलचं निष्काळजीपणा त्याला तुसडेपणाची वागणूक कोऑर्डिनेट जॉमेट्रीला आणि त्याविषयी तुझा भाव राहत नाही लक्षात आलं का या सगळ्या अवस्थेमुळे मी याला थोडा वेळ बाजूला ठेवलं होतं कारण की मला याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्री जसं पॅराबोलाशी रिलेटेड काय आलं इलिप्सशी रिलेटेड काय आलं लाईनशी रिलेटेड आलं सर्कलशी रिलेटेड आलं तर मला त्याच्याविषयी थोडी माहिती देणे तुम्हाला तर तुम्हाला जुजबी माहिती असणं आवश्यक आहे कशी जुजबी म्हणजे काय नॉर्मल निवळ काम चालव अशी हां निवळ काम चाललं आपलं हां अशी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे कळते चला तर मग आता हा असं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे आता तुम्ही मला सांगा रिव्हिजन म्हणजे नेमकं काय करायचं असतं माणसाने परत तोंडाला फेस यूज तर ते शिकवायचं का नाही ही अशी रिव्हिजनच होत असते ना हा एक टॉपिक आहे तो या टॉपिक मध्ये काय काय आहे तुमच्या समोर सगळं मांडलं त्याच्यापेक्षा काय वेगळी रिव्हिजन करायची पुन्हा फिरू तेच करत बसायचं का मग ठीक आहे तुम्हाला बोर्डचं प्रिपरेशन करायचं पण मग याचा अर्थ असं आहे का की तुम्ही लगेच काहीच नाही करणार जे चालू आहे तसं मान्य तुमचं फिजिक्स केमिस्ट्री काहीच नाही झालेलं परीक्षेपर्यंत होईल ना पण मग थांबा आता याचा काय फोटो काढतो कमी एवढा खतरनाक नाही काही मिळलं तरी पोरच फोटो काढतो सर फॅन फॉलोइंग तुमची हो नरड झालं तुझं फोटो काढ त्या चेतन 2 दिवस आड वरवा लावलेला आहे का सर सोमवार येणार डायरेक्ट आपण गेला कुठं पुन्हा नाही घरीच असं काय एका लेक्चर साठी काय 2-3 दिवस डायरेक्ट झोपायचं प्लॅन ठेवलेलं आहे ना नाही सर यायला पुरत नाही एका लेक्चर साठी यार मला हे ना लय मोठा अपमान वाटतो बरं का माझा यायला पुरत नाही जे म्हणतात ना एका लेक्चर साठी नाही सर जीवाने त्याला उठायचं नाही आणि मी नाराज आहे मी खरं सांगतो जे पोरं आहेत ना समजा एका लेक्चर साठी नाही यायचं म्हणता येतं त्यांना माहित नाही ह्याच एका लेक्चर वाल्याने त्यांना तारलेलं आहे लक्षात येते का मला माहित नाही ते घरी कितपत करताय काय करताय ते पण मला असं वाटतं आता मी तुम्हाला सांगतो आता जे प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन होणार आहे ना शरत लावून घेताना काय कळतं बघा तुम्ही रेकॉर्डिंग वरती नाही येत आहे सर कारण त्या याच्यामध्ये तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल हे फंक्शन कसं आहे हे कळण्यासाठी बघा रेकॉर्डिंग मध्ये किती दमचक होती इथं कसं इथं तुम्हाला लाईव्ह मध्ये विचारता येते बघता येते
अरे असे कोणते तुम्ही वर्षभर बाकी 2 लेक्चर समजून घेऊन केलेले फॉर्मॅलिटी चालू होती ना तुमची. कोणते ते मनोजचं लेक्चर तुम्हाला कळत होतं काय म्हणजे याला हे काय लॉजिक आहे मला कळत नाही. एकच लेक्चर होते. अरे ते एकच लेक्चर एवढं महत्वाचं आहे आणि एवढं मोठं आहे की ते बाकी सगळ्यांना मग पुरून उरणार आहे उरून पूर्ण महत्वाचा मुद्दा आहे की एकच तर गोष्ट ढंगाने होत होती इथं. बाकी 2 तर पहिले बी होत नव्हते तुमच्या. झाल्या असते ती अवस्थाच नव्हती ना. कोण चला की अशी उड्या मारा द्यायची चला चला फिजिक्स शिकूयात. हा कुठेतरी काने कोपऱ्यात बसलेले असायचे निष्पाप जीवासारखे. पहिले 1-2 लेक्चर कळाले तर कळाले कुठे गेलं कुणकडे त्या मनोज सर तर विचारत कामच नव्हते. राहू द्या काय बाय ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात पडून. आता आपण कुठवर सांभाळायचं बाबा बरोबर आहे की मला विचारते पोरं सर 2 लेक्चर कधीपासून स्टार्ट होणार आहे. अरे काय 2 लेक्चर विचारतो. 2 लेक्चर लक्षात आलं. उद्याच्याला आपण जे लेक्चर आहे ते 9 ते 11:30 पर्यंत घेणार. उद्याची तारीख काय? उद्या 24 म्हणजे उद्या आलोक शर्यत आहेत ना. नाही उद्या येणार नाही पण ते उद्या थोडी येणार आणि उद्या सरांचं लेक्चर आहे म्हणलं आहे का नक्की. नक्की म्हणजे सर आज दुपारी इथे लँड होते ना हा, औरंगाबाद म्हणजे कुठे गेले सर? दिल्ली होम टाउन उद्या आहे का? दिल्ली टाकून हा टाइम टाकून सर. हा ग्रुपवर मी टाकून देतो टाइम. उद्याच्याला 9 ते 11:30 राहील आणि उद्याच्याला नाही ब्रेक नाही यायचं नाही. ब्रेक ज्यांना पाहिजे त्यांनी डायरेक्ट यायचं नाही. कुणी नाही यायचं ब्रेक. सर आता कमी घ्या पण ब्रेक नाही देऊ. हा हा 11 चाललं आहे. मग 11 चालले जाय 10:30 चालले जाय. अरे बाकीची रेकॉर्डिंग पण आपल्याकडे ऑप्शन आहे. हा 10:30 पर्यंत कर. असे मी काही जण बाहेर येतच नाहीत ना. रेकॉर्डिंगच पाहिजे ना. लेक्चरला बी नाही लावले. कळतंय का आता कसं आहे माहिती का प्रत्येकाच्या हिशोबाने घेतलं तर अवघड होऊन जाईल. 10:30 पर्यंत करा. 10:30 निघा. घरी गेल्यानंतर मात्र रेकॉर्डिंग पहा आणि सुरुवात महत्वाची असते. 9 ते 10:30 पर्यंत कालावधी महत्वाचा आहे. हा हा आणि मोस्टली 3 दिवस 24 28 29. अरे माझं 25-26 नव्हतं. 25-26 ला नाही असेल. बरं ठीक आहे दादा त्याची असेल. चला पुढे जाऊया. हा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेले वाचा. फॉर्म अ डिफरेंशियल इक्वेशन ऑफ अ फॅमिली ऑफ लाइन्स हॅविंग लय घालवा शांत बस. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय म्हटलेले. फॉर्म द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाइन्स हॅविंग इंटरसेप्ट A and B ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. याच्यात तुम्हाला हे कळलं पाहिजे की लाइन्स विच आर मेकिंग इंटरसेप्ट्स ऑन x ऍक्सिस अँड y ऍक्सिस अशा लाईनचं इन जनरल इक्वेशन काय लिहितात. मी काय म्हणतोय डू यू वांट मार्क. या लाईन्स आहेत ज्या x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ला कट करतात. ए बाबा लक्ष दे ना त्या मोबाईल मध्ये काय डोकं घालतो. लाईन्स आहेत ज्या x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ला कट करतात. बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा लाईनचे इक्वेशन तो मोबाईलच चेक तो धरून आता. मला सांगा तुम्हाला असं ढळढळ कोणत्या इक्वेशन कळतं रे की लाईन x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ला कट करायची. होमोजेनियस इक्वेशन काही बोलतो का तू. हाँ बच्चे देख मत अभी. अब देखने का जमाना चला गया. जो मैं सवाल पूछ रहा हूँ वो देख के नहीं आने वाला आपको. है क्या स्टेट लाइन का नोटबुक 2-4 नोटबुक निकाल के रखा है. हाँ बस चला हिंट देतो. लाईन्सचे डिफरंट फॉर्म पाहिले आपण. इक्वेशन ऑफ लाईन डिफरंट फॉर्म. x + y हाँ. 0 x by a plus x by b. x by b y by b sir. ओम डबल इंटरसेप्ट फॉर्म जो आहे लाईनच्या इक्वेशनच्या त्याच्यातून काय कळतं आपल्याला की लाईन ही दोन्ही ऍक्सिसला कट करते कारण दोन्हीचे इंटरसेप्ट आपल्या जवळ आहेत. कळतंय का.
इक्वेशन ऑफ लाईन. मी आता असं म्हणणार आहे फॅमिली वी आर फॅमिली Yes, sir. Family. बट सम मेंबर्स आर डामरट. Yes, sir. दे डोंट लिसन द Family members. आज्ञा. हेड ऑफ द फॅमिली. फॅमिली एक कोणी बाबा family of lines intersecting both axes is. तुम्हाला काय म्हटलेले बघा, form the differential equation of the family of lines having intersects a and b on both axes. intersects म्हणा किंवा intersecting both axes. तुम्ही म्हणू शकता तीच भाषा वापरायची असेल. family of lines having intersects A and B, having intersect A and B on the coordinate axes. काय असेल फॅमिलीचा अर्थ काय? इन्फिनिट लाईन्स. जी ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. तुम्हाला लाईन्स कशा पाहिजेत जे दोन इंटरसेक्ट बनवत आहेत, म्हणजे लाईन पॅरलल टू ऍक्सिस किंवा एक्स ऍक्सिस पाहिजे का? नाही, दोन्ही ऍक्सिसला कट करेल अशी. मग तुम्ही सरळ सरळ काय लिहिणार? x by a plus y by b is equals to 1. आता ही लाईन इन्फिनिट लाईन्स कसं काय रिप्रेझेंट करते? विचार कटिंग एक्स ऍक्सिस y ऍक्सिस. तुम्ही a आणि b च्या व्हॅल्यू बदलत चला, तुम्हाला वेगवेगळ्या लाईन्स भेटत जातील ज्या x आणि y ऍक्सिसला कट करतील. सो मग मी इथं काय मेन्शन करणार? नाउ इक्वेशन 1 फॉर different values of a and b, we have infinite lines making intersects with x axis and y axis. लिहिलेच आपण नंतर बघून कळतंय का? काय लिहिलंय मी? इन इक्वेशन form a differential. in equation 1 for different values Of of A and B पुढं A and B, We we have have infinite lines making intersects With x axis and y axis. with x axis and y axis. मोबाईल बघते ना असते काय मोबाईल देते तुमच्या घरच्यांनी तुम्हाला? काहीच पुढं खायला नाही गेली का बाबा? कुठेतरी साधारण मोबाईल द्यावायचे ना, काम तर करा असं. आम्हाला लाज वाटते कधी कधी झालं आपले मोबाईल बघायला पोरायचा मोबाईल असेल का? चला सर नवीन घ्या. अवघड आहे. म्हणजे पॅरेंट्स स्वतःहून तुम्हाला रिचार्ज मारून देते, मोबाईल देतात, पुन्हा एक्सपेक्ट करतात पोरांनी रिझल्ट आणावं. कसं होणार शक्य? चालू लेक्चर मध्ये मोबाईल पाहते ना ते मोबाईल ना नुसते लेकरं मारले बरं का. फोटो काय काढते लेक्चर मध्ये लिहून नाही घ्यायचं, बॉर्डरचं फोटो काढायचा, पुन्हा आता नाही लक्ष द्यायचं, नंतर रेकॉर्डिंग पाहून घेऊ, नुसते मारले. बोर्डाचा अभ्यास करू. झालं हे काय रे? झालं फॅमिली ऑफ लाईन्स आहेत. मग आता काय करायचं तुम्हाला? डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं फॉर फॅमिली ऑफ लाईन्स इंटरसेक्टिंग एक्स एक्स वाय एक्सिस. तर मग याला काय करणार आहे? नाव डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा. विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तरी चालतंय. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं तर 1 बाय बाजूला काढलं. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 बाय कॉन्स्टंट आहे ना. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1 प्लस 1 बाय बी कॉन्स्टंट आहे dy by dx. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to 0 and that is 1 by b dy 1 by b dy by dx 1 by a.
minus equals 1 to by minus 1 by and the t dy by dx dy by minus b by dx is equals to minus minus b by b by किती आर्बिट्ररी कांस्टंट आहेत रे याच्यात? 2. मग हे डिफरन्शियल इक्वेशन म्हणता येईल का? नाही. कारण आणखी आर्बिट्ररी कांस्टंट हटलेत का? नाही. again Differentiate. differentiating with respect to dy by dx. ये आता है चिन्ह बोलतो का X sorry. again differentiating with respect to x. We get what we get d2y by dy by dx. dx. d2y by dx2 Equal to d2y by dx2 is equal to धन्ना Zero. कहीं को Constant. कहीं को यहाँ पे कांस्टेंट है रे तो कांस्टेंट का डेरिवेटिव क्या तो भी आता तो d2y by dx is 0. This is the required differential equation of the family of lines cutting both the axes, that is making intercepts on x axis and y axis. आई बात समझ में? तो कौन बताएगा रे मेरे को? ये मोबाइल वाले छोकरे बता सकते क्या Line to line. कि इसमें महत्वपूर्ण बात क्या थी? बताओ रे बाबा, इसके अंदर क्या समझ में आना जरूरी था रे पेंसिल वार? Sir, x by तुम पेंसिल वार नहीं रे। हाँ। ध्यान ही नहीं तो कहीं को बताएगा रे बोले इंद्रनील बता सकता क्या? नील हुई थी इंद्रनेश। हाँ वरद कुणाल आर्बिट्ररी कॉन्स्टेंट्स आपल्याला काढायचे त्याच्यात शाबाश ये बात सही है लेकिन इसके अंदर इंपॉर्टेंट क्या है ये मैं पूछ रहा हूँ इंटिग्रेट करून काढायचे शाबाश बेटा लेकिन इसके अंदर इंपॉर्टेंट क्या है ये मैं पूछ रहा हूँ मुझे आप एक बात बताइए इस क्वेश्चन को सॉल्व करने के लिए आपको क्या तो भी मालूम होने को जरूरी है equation. फैमिली ऑफ लाइंस का इक्वेशन कैसे लिखना ये जिसको समझ में आ गया वो इसको सॉल्व कर सकता अगर वो नहीं जमा तो एग्जाम्पल का सॉल्यूशन जर्रे में चला जाएगा आई बात समझ में हाँ तो आगे बढ़ते हैं अभी क्वेश्चन नंबर 3 की तरफ चलिए क्वेश्चन नंबर 3 में आया है फाइंड द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ ऑल पैराबोलास हैविंग लेंथ ऑफ लाटूस रेक्टम 4a and axis is parallel to the x axis. लेटस रेक्टम किती दिलेले रे 4a आणि काय म्हटले डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा of all parabolas having length of lattice system 4a and axis is parallel to the x axis. झालं आता आम्हाला पॅराबोलाचं इक्वेशन माहित नाही कसं करणार डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म पॅराबोला कसा आहे रे तुमचा ए 4a. पॅराबोला कसा आहे axis is parallel to x axis मग ह्या axis हां 2fx. x square plus 2x xy ए plus मूर्ख तेच नाही मतलब आहे. इक्वेशन ए axis is parallel to So y equals to 4a. X axis. ए पॅराबोला ए axis is parallel to X x axis दोन पद्धतीचे पॅराबोला काढू शकतात एक राईट साइडला तोंड उघडलेलं आणि एक लेफ्ट साइडला तोंड उघडलेलं पण लेफ्ट साइडला जर तोंड उघडलं तर त्याचं इक्वेशन काय असतं जर इन जनरल y square is equal to -4 है लेकिन लेटेस्ट रेक्टम क्या बोला उन्होंने 4 है तो क्या लेंगे पॉजिटिव हाँ तो क्योंकि लेटेस्ट रेक्टम पॉजिटिव है अब अगर मान लो आपका पैराबोला जो है उसका एक्सिस x एक्सिस को पैरेलल नहीं होता और x एक्सिस पे होता तो पैराबोला का इक्वेशन y square is equal to 4ax होता ये कौन से पैराबोला की बात कर रहा हूं मैं ये वाले पैराबोला की बात कर रहा हूं क्योंकि वर्टेक्स 0,0 है एंड एक्सिस ऑफ द पैराबोला इज एक्सिस ऑफ द पैराबोला इज x एक्सिस ठीक है लेकिन अभी आपका पैराबोला ऊपर शिफ्ट हुआ है तो एक इक्वेशन होता है कि जिसके अंदर आपका वर्टेक्स चेंज है और एक्सिस भी चेंज है तो वो इक्वेशन हम लोग कैसे लिखते थे h y minus k whole square is equal to 4a into x minus h मैंने आपको पढ़ाया था कि इस ब्रैकेट को 0 से इक्वेट करेंगे तो वर्टेक्स ऑफ द पैराबोला मिलता है दैट इज h, k और एक्सिस ऑफ द पैराबोला क्या होता है जो स्क्वायर वाला ब्रैकेट होता है उसको 0 से इक्वेट करना होता है तो y is equal to k ये होता है एक्सिस अब आप मुझे बताइए लाइन का इक्वेशन क्या है y is equal to k तो ये किस तरीके की लाइन का इक्वेशन होता है y is equal to k जो लाइन x एक्सिस को पैरेलल है देखो x एक्सिस का खुद का इक्वेशन y is equal to 0 होता है ए यस सर x एक्सिस का खुद का इक्वेशन क्या होता है y is equal to 0
तो जो लाइन x एक्सिस को पैरेलल है उसका इक्वेशन क्या रहेगा, y इज इक्वल टू कांस्टेंट। तो यहाँ ये हो गया आपका मेन इक्वेशन। अगर आपको ऐसा क्वेश्चन पूछा जाता है कि फाइंड द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ द पैराबोला व्हिच इज whose axis is parallel to the x axis, whose axis is parallel to the x axis, और let us say they have 4a पॉजिटिव, तो आप ये इक्वेशन लेंगे। अगर इसके उल्टा वाला पैराबोला होता है मतलब इधर वाला ऊपर करेंगे तो y minus k whole square equals to 4a। अगर बोलते हैं एक्सिस इज पैरेलल टू y एक्सिस, अगर एक्सिस y एक्सिस को पैरेलल है तो पैराबोला आपका ओपनिंग टुवर्ड्स अपवर्ड रहेगा, तो उसका इक्वेशन क्या रहेगा, x minus h whole square equals to 4a y minus k। आ रही है समझ में, ये x minus h वो x square equals to 4ay फॉर्म में होता है ना, ये जैसे y square equals to 4ax होता है, x square equals to 4ay होता है, तो x minus h whole square is equals to 4a y minus k कर दो, तो ये अपवर्ड हो जाएगा और नीचे का डाउनवर्ड हो जाएगा, तो देगा। हाँ, तो ये थोड़ा सा पैराबोला देख लो, जितने भी क्वेश्चंस है वो पहले अच्छे से कर लो, टारगेट में और भी वेरिएबल्स रहेंगे क्वेश्चन। बेसिकली आपको क्या पता होना चाहिए, स्टैंडर्ड इक्वेशंस पता होना चाहिए और कोई जरूरत नहीं बाकी। तो टारगेट में कहीं नहीं है, नहीं के इसके बारे में फक्त टार्गेट में 5-7 क्वेश्चन है शेवटचे, क्रिटिकल मध्ये क्लासिकल मध्ये नाहीच आहे। फॉर्मेशन इस तरीके के, हाँ तो ठीक है उतने कर लो, और यहाँ पर मिसलेनियस और टेक्स्ट बुक में जितने उतने कर लो, उसी के आसपास आपको मिलेंगे। बाकी जब मैं कोऑर्डिनेट को रिवाइज करूंगा तब कुछ स्टैंडर्ड इक्वेशंस आपको लिखवा के दूंगा मैं, जो जैसे कोनिक्स नहीं है तो भी उसके स्टैंडर्ड इक्वेशन लिखवा के दूंगा। हाँ, सर्कस को हम रिवाइज करेंगे, लाइन को रिवाइज करेंगे, तो उसमें ये सारी चीजें आ ही जाएगी। हाँ, चलिए तो अब आपका ये क्या हो गया बेटा, दिस रिप्रेजेंट्स इक्वेशन ऑफ पैराबोला, दिस इज डायग्राम में निकालिए ये, दिस इज इक्वेशन ऑफ पैराबोला whose axis is parallel to, कहीं बोलते करते हो, whose axis is parallel to x axis, x axis को जो पैरेलल, x axis को जो पैरेलल एक्सिस है वो सारे पैराबोलास ये रहेंगे, h और k की वैल्यू चेंज करते जाइए, आपको सारे पैराबोलास मिलते जाएंगे, ठीक है। h की भी नहीं, k की वैल्यू मान लो, h तो ठीक है। तो अब क्या करना है, कितने कांस्टेंट है इसके अंदर ना, हियर k and h and k are two कांस्टेंट, are two arbitrary कांस्टेंट। क्यों इसको आर्बिट्ररी कांस्टेंट कहा जा रहा है, क्योंकि इसकी वैल्यू चेंज करेंगे तो आपको डिफरेंट पैराबोलास मिलेंगे कई सारे। ए काय सर मग, हां ए काय, ए माहिती आहे तुला, हे लेटेस्ट रेक्टम आहे ना, फोकस नाही आपण त्याच्यात इक्वेशन फोकस नसतो का, नाही ते माहिती आहे, पण एला घेताना आपण हा कांस्टेंट देतो, ए कांस्टेंट आहे, याचा काही संबंध नाही। एक 4a तुम्हाला म्हटलेले लेटेस्ट रेक्टम आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काहीतरी असते ना, लक्षात येते का, h आणि k बदलत गेले, h आणि k बदलत गेले तर तुम्हाला डिफरंट पॅराबोलास भेटतात, यस सर, कळते। हां, मग हे दोघं कॉन्स्टंट, मग किती वेळ डिफरेंशिएट करावं लागेल रे, दोन वेळेस। डिफरेंशिएटिंग इक्वेशन 1 इसको कहेंगे इक्वेशन 1, तो डिफरेंशिएटिंग इक्वेशन 1 विद रिस्पेक्ट टू अक्सर, तो क्या मिलेगा, 2 times y minus k into dy by डक्सर, अक्सर डक्सर, इसको विद रिस्पेक्ट टू अक्सर करेंगे तो 2 times y minus k, जी सर, फिर y minus k का डेरिवेटिव dy by डक्सर, k का डेरिवेटिव 0, फिर दिस इज इक्वल टू 4a, इसको मल्टीप्लिकेशन के फॉर्म में है, तो 4a as it is, x का डेरिवेटिव 1 ना, h का डेरिवेटिव zn, ठीक है जी सर। तो क्या है आपके पास, दैट इज नुसता आता मार को तुला सांग बेटा, 2 times y minus k, नाही दिला अंदर में आता, आणि मध्ये क्लियर नाही होत का, नाही यार सर, मध्ये कोणी येत नाही वाचायला, अरे हां ले अंदर में। हां, तो क्या आएगा, ये अभी इसको थोड़ा सिंपलीफाई करते हैं, इसको इधर आएगा 2a, तो क्या हो जाएगा, ये तेरे को बहुत मालूम है, y minus k dy by dx is equal to 2a, ठीक है। हाँ,
सर आपल्याला के करणे आणि गायब तर dx ला इकडे पाठवून द्या आपण dx by dy ला तर के येऊन जाईल 0 होऊन जाईल. So dy by dt equals to y. फोर टू ए राहिलं चालतं ना सर आपल्याला त्याची काय अडचण आहे. तो आपके पास dy by dx क्या मिला आपको? dy by dx is equal to 2a upon y minus k. ये इक्वेशन 1 है आपका. सर त्याचं इक्वेशन log of इसको y minus इक्वेशन k 2 बोलेंगे. नाही आपल्याला होऊ शकतं की रिमूव्ह करत असताना इक्वेशन 1 2 3 ची सांगड घालावी लागेल. सर सर काही नाही नाही आपण काय केले फक्त dy by dx ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ काढून घेतलेली. पाहू ना काही होते का? नाही सर समजा dx आणि dy जर इकडे पाठवलं असतं dx आणि dy इकडे पाठव. हा तर काय y minus k equal to 2a dx by dy असं उरलं असतं. नाही पण तू dx by dy ला इकडे पाठवणार आणि परत डिफरन्शिएट कसं करणार with respect to x? कशाला? सर विथ रिस्पेक्ट टू y जर याला याला डिफरन्शिएट करणार ना आपण. सर अरे बाबा याला डिफरन्शिएट करायचे पण ते डिफरन्शिएट केल्याच्या नंतर सुद्धा जर आर्बिट्ररी कॉन्स्टंट नसेल तर सर विथ रिस्पेक्ट टू y जर केलं तर काय अडचण आहे का? नाही याचा x सोबत केलं सर बरोबर. dy by dx और y minus k दोनों को ऐसे करना है. Left hand. मतलब पहले dy by dx को as it is रहने हो बाबा याला डिफरन्शिएट करायचंच आहे पण ते केल्याच्या नंतर मला dy by dx ची व्हॅल्यू जर लागली आर्बिट्ररी कॉन्स्टंटला काढण्यासाठी तर मला वापरावं लागेल का नाही म्हणून मी काढून ठेवली फक्त. लक्षात येते का? आता मी याला समजा इक्वेशन 3 म्हणतो आणि याला 2 म्हणतो. नाउ डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट करायचंय. आता हे पहिलं फंक्शन जैसे तैसा दूसरे का डेरिवेटिव d2y by dx प्लस दूसरा फंक्शन जैसे तैसा अब इसका डेरिवेटिव dy by dx तो आएगा होल स्क्वायर व्हिच इज इक्वल टू 0. ठीक है. हाँ अब आप लोग मेरे को बताओ ऐसा बताइए. Sir, तिथं zero च्या ऐवजी ए बाबा sir, zero च्या ऐवजी 2 येते. Constant. का बोल अरे, constant की वजह से 2 आएगा वहाँ पे. हाँ? वो 2a कांस्टेंट है तो वो एक कांस्टेंट है ना क्या हो गया उसको उसका डेरिवेटिव दिया है ना. बच्चे क्या हुआ तुमको क्यों तकलीफ में हो? ए लड़के ओ अरे ओ टांगी से कसं स्केच कर दिलं काय दिले का आवाज जाऊ दे. ए तू काय आणणार ए बघा आता गरज काय पडली रे इथं. अरे ते थांब आर्बिट्ररी कॉन्स्टंटला उडवायचे की नाही. आर्बिट्ररी कॉन्स्टंटला उडवायचे ना. आर्बिट्ररी कॉन्स्टंटला उडवायचे मग या इक्वेशन वरून तुम्ही y k ची व्हॅल्यू मिळवू शकतात ना. y k ची व्हॅल्यू काय आहे 2a upon dy by dx. काय प्रॉब्लेम आहे याला? y k ला असलेला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. मग इक्वेशन 3 आणि 4 हे 4 आहे. 3 वरून y k ची व्हॅल्यू 4 मध्ये ठेवली. फ्रॉम 3 and 4 काय भेटल आहे तुम्हाला? ए फ्रॉम 3 and 4 काय भेटल? 2a by dy y k ची व्हॅल्यू इथे ठेवली मी 2a by dy by dx into d2y by dx. जर हे याच्यासोबत कॅन्सल केलं तर लय मारेन मी. नहीं होता है. हाँ. जब उसको dy by dx से मल्टीप्लाई कर देगा. हाँ बस सत्तर. तो क्या हो जाएगा dy by dx का होल स्क्वायर इज इक्वल 0. तो ये क्रॉस मल्टीप्लाई होगा और उधर जाके समा जाएगा. तो आंसर क्या मिलेगा आपको 2a into y by dx2 प्लस dy by dx का होल क्यूब इज इक्वल टू 0. अब ये dy by dx से जाके मल्टीप्लाई होगा 0 समा जाएगा. हे झालं तुमचं डिफरन्शिएशन. तुम्हाला एक गंमत सांगू का? तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फाइंड द ऑर्डर फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ हा क्वेश्चन. बघा मी तुम्हाला एक प्रश्न वाचून दाखवतो. ऑर्डर 2 आणि डिग्री 1. हा नाही आणि मी जी टेस्टचा पेपर काढला डिफरन्शियल इक्वेशनचा त्याच्यात आपलं क्वेश्चन पण टाकलेलं आहे. हाँ इसमें से ही आज आप प्रिपेयर करिए.
हे बघा ए द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॅमिली ऑफ ऑल पॅराबोलाज हुज ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. हा आपण जो पॅराबोला घेतलाय हा फॅमिली ऑफ पॅराबोला आहे हुज ऍक्सिस इज पॅरल टू द एक्स ऍक्सिस. पण याच एक्सरसाइज मध्ये शेवटचा प्रश्न वाचा. काय लिहिले बघा 7वा प्रश्न. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हुज ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस. हे मूर्ख. तुम्हाला काय करायचं फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द पॅराबोलाज हुज ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस. याच्यामध्ये काय होतं रे पॅराबोलाचा ऍक्सिस काय होता एक्स ऍक्सिसला पॅरल होता. आणि 7व्या प्रश्नात काय करायचंय हुज ऍक्सिस इज पॅरलल टू द नाही हुज ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस. म्हणजे तुमचा पॅराबोलाचा व्हर्टेक्स जो आहे तो एक्स ऍक्सिस वरच असणार आहे. मग त्याचं इक्वेशन काय असणार आहे y आणि त्याला equal to 4ax y square equal to 4ax असंच ना तेच वर हे नसणार आहे फक्त k नसणार के नसणार आहे कारण इथं 0 असणार आहे. हा कारण एक्स ऍक्सिस पॅराबोला आहे बाकी जसं तसं असणार आहे. कारण हा एच काही बी असू शकतो ना. व्हर्टेक्स याच्यावरती पॅराबोला इथंच असा थोडी आहे. याच्यावर कुठे बी असू शकतो फक्त y 0 पाहिजे. हा मग त्याला तुम्ही डिफरन्शिएट करणार त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणार मग त्याची ऑर्डर डिग्री सांगणार. कळते का. म्हणजे बऱ्याच वेळेस असं वाटतं बऱ्याच जणांना ऑर्डर डिग्रीचे प्रश्न सोपे असतात. पण तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करून सुद्धा ऑर्डर डिग्री विचारली जाऊ शकते. सर तसं समजा आपण जर जेई केलं- सारख्या एक्झाम मध्ये सर असं जर सांगितलं त्यांनी ऑर्डर आणि आपल्याला जर समजा इक्वेशन माहिती असलं डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे समजा आपल्याला त्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे तर आपण डायरेक्ट असं नाही करू शकत का की डबल डेरिव्हेटिव्ह 2 ॲट 1 तसं सहसा जर चुकलं तर मग काय करतो. पण चान्स घेऊ शकतो ना नाही चान्स तुम्ही कधी घेऊ शकता जर तुम्ही एक्झाम्पल सगळे व्यवस्थित सोडवलेले. आता तुम्हाला माहिती की याची काय पॉसिबिलिटी तयार होऊ शकते तेव्हा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. पण त्यासाठी तेवढी प्रॅक्टिस पाहिजे. ते काय अंदाज म्हणजे लिहायचं काम नाहीये. हाँ बेटा कल मिलते हैं, कल बाकी क्वेश्चन सॉल्व करते हैं.